एकेकाळी मनोरंजनाचा एकमेव केंद्र असलेली सर्कस आता कुठे आहे? काळ बदलला तशी सर्कसही बदलली. मनोरंजनाची साधनं सुद्धा सहज उपलब्ध झाली. टीव्ही, मोबाईल, OTT मुळे मनोरंजन सुद्धा सोपं झालं. त्यामुळे कुठेतरी सर्कसकडे दुर्लक्ष होत गेलं. आजच्या काळात बदललेली सर्कस नेमकी कशी आहे? नवी मुंबईमध्ये लागलेल्या रेम्बो सर्कसमध्ये नेमकं काय काय बदललंय पाहूयात. प्रतिनिधी अंकिता करंगुटकर यांचा हा खास रिपोर्ट. सर्कस म्हटली की डोळ्यासमोर उभे राहतात ते प्राण्यांचे खेळ, माणसांच्या कसरती आणि इथून तिथून उड्या मारणारे जोकर. पण कायदे बदलले, त्याचबरोबर प्राणी हे सर्कशीतून कुठेतरी गायब झाले. त्यानंतर टीव्ही, मोबाईल आणि OTTच्या काळामध्ये सर्कस कुठेतरी हरवून गेलेली पाहायला मिळाली. पण आता त्याच्या अगोदरच्या काळामध्ये जर आपण पाहिलं तर सर्कस या मालिकेतून काम केलेला आणि सुपरस्टार बनलेला शाहरुख खान आणि दुसरीकडे राज कपूर यांनी मेरा नाम जोकर म्हणून अभिमानाने सर्कस आपल्या समोर आणली. पण आताच्या काळामध्ये सर्कस कुठे? नेमकी सर्कस आहे तरी कुठे? चला पाहूयात. आता आपण आलो आहोत सानपाडा, नवी मुंबईमध्ये. अगदी काही वर्षांपूर्वी सर्कशीतले प्राण्यांचे खेळ हे त्यांचं मुख्य आकर्षण होतं. पण प्राण्यांवर अत्याचार होत असल्याचे आरोप झाले आणि नवीन कायद्यानुसार सर्कशीतून प्राण्यांना बंदी घालण्यात आली. सर्कशीतून प्राणीच गायब झाल्यानंतर सर्कस चालवणार कशी हा मोठा प्रश्न उभा राहिला. माझे वडील आम्हाला आई वडील घेऊन जायचे तेव्हा प्राणी ते असायचे, ते म्हणजे प्राण्यांना असे लाईनीत असायचे, ते येतानाच प्राणी दिसायचे, ते छान वाटायचे. म्हणजे रिअलमध्ये असं कधी बघायला नाही भेटत ना, आणि रिअलमध्ये बघून तर खूप छान वाटायचं. पहिलेची सर्कस खूप छान वाटायची, प्राणी असं सगळे वाघ बीघ सगळे होते त्याच्यामुळे. पण आताचं एवढं म्हणजे लहान मुलांचं ठीक आहे, पण आता एवढी मजा नाही येत बघायला पहिल्यासारखी. पोपट ते सगळे असायचे, खूप मजा यायची पहिले. सर जे नियम जे यांनी घातलेले होते, भारत सरकारने जे नियम घातले त्या नियमावलीची पायमल्ली बिलकुल सर्कसमध्ये होत नव्हती. परंतु असं आहे ना की हाताची पाचही बोटं सारखी नसतात. त्यामुळे एखाद्याने एखादं कृत्य केलं, एखाद्या सर्कसमध्ये एखादं कृत्य झालं म्हणून त्यासाठी सर्वांना ब्लेमिंग करणं हे गव्हर्नमेंटने फार चुकीची गोष्ट केलेली आहे. कारण का त्यावेळेस आम्हाला एखाद्या जर जनावराला खाणं घालण्यासाठी एखादा जर पशु मारायचा असायचा तर त्या पशुचं त्यावेळेचं म्हणजे मारण्याच्या अगोदरचं त्याचं फिटनेस सर्टिफिकेट आम्हाला प्रोव्हाइड करावं लागायचं. त्याचप्रमाणे मारणारा खाटीक तो देखील लायसन्स होल्डर लागायचा. त्याचप्रमाणे त्यांची निगा राखणारा जो स्टाफ आहे तो स्टाफ देखील वेल ट्रेन्ड असायला लागायचा. अशा पद्धतीची निगा राखली जायची. कारण का तर ते प्राणी त्यांची पैदास ही सर्कसमध्ये व्हायची. हे सर्कसमध्ये प्राणी बाहेरून यायचे नाहीत, त्यांची पैदास ही सर्कसमध्ये होत होती. पहिली जी सर्कसमध्ये वन्य प्राण्यांचे खेळ चालायचे त्यामुळे जो रिस्पॉन्स होता सर्कस इंडस्ट्रीसाठी आणि सर्कससाठी तो रिस्पॉन्स बिलकुल आता म्हणजे त्याच्यामध्ये फक्त 30% रिस्पॉन्स त्यावेळेचा आणि आताच्या ह्याच्यामध्ये फरक जो आहे तो फक्त 30%चा आलेला आहे. 30%च फक्त पब्लिक येतं. कारण का फक्त यांना सॅटर्डे संडे आणि बँक हॉलिडेलाच पब्लिक मिळत आहे. मंडे टू फ्रायडे फार जुजबी पब्लिक मिळत आहे. सर्कसमधून प्राणी नाहीसे झाले. मग त्यांची कसर भरून काढण्यासाठी, प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी कलाकारांना जास्त मेहनत करावी लागली. सकाळी 6 वाजता उठते, 12 वाजतापर्यंत प्रॅक्टिस होते, परत टेंटमध्ये जाते, ब्रेकफास्ट टी करून पर 4 वाजता माझा शो असतो. चैलेंजेस तो बहुत है, मतलब ऐसा कुछ नहीं है कि हर वक्त ही चैलेंजेस है और खुद से अपना आपको भरोसा देना पड़ता है कि मैं कर पाऊंगी बोल के. बस यही सोचते हैं हम लोग, ऊपर वाला का नाम लेते हैं और बस चले जाते हैं. जितना पब्लिक रहेगा उतना हम लोग को अच्छा लगता है. कम पब्लिक है तब पर भी उसमें भी हंसाने के हम लोग कोशिश पब्लिक के भी करते हैं, उसमें भी ताली मारते हैं पब्लिक, उसमें भी अच्छा और लगता है. जितना ताली बजेगा उतना हम लोग को भी हिम्मत बढ़ता है पब्लिक के तालियां से. इसके लिए हम लोग कम पब्लिक भी रहे, थोड़ा पब्लिक भी रहे, तब पर भी हम लोग शो कला करके दिखा के आते हैं उनको. भारतात मराठी माणसानं सर्कस सुरू केली, पण आज सर्कशीतून मराठी माणूस हद्दपार झालाय.
हा व्यवसाय इतका तेजीत होता की त्याच्याकडे येणारे पैसे हे पोत्यात भरून येत असत. त्यांच्या खेळासाठी ते खास चांदीचे कपडे घालत. पण इतकी यशाची शिखरं गाठलेली सर्कस आणि मराठी माणूस आता कुठे आहे? मराठी माणूस आता नाही आहे सर्कसमध्ये. मी आहो आणि 10-15 लोक असंच असेल. बाकी आसामी नेपाली हे सगळे आहेत. मराठी माणूस नाही. एक काळ होता जेव्हा लोक सर्कस म्हटली की गर्दी करायची. अगदी तंबू भरून जायचा. बसायला जागा नसायची. तिकिटांसाठी रांगाच रांगा असायच्या. एवढं काय, तिकीटं ब्लॅकमध्ये विकली जायची. एक काळ होता जेव्हा सर्कसला सिनेमापेक्षाही जास्त प्रसिद्धी होती. पण जसजसे मनोरंजनाची साधनं सहज उपलब्ध होऊ लागली, मोबाईल, टीव्ही आणि OTTचा काळ आला, त्यानंतर सर्कसकडे दुर्लक्ष होत गेलं. सर्कससाठी असलेला पुअर रिस्पॉन्स, त्याचप्रमाणे जर आपल्याला रिस्पॉन्सच चांगला नसेल तर तो सर्कसचा मालक आपल्या स्टाफला पगार तरी काय वाढ करणार, पगारवाढ काय करणार, किंवा त्याला जर पगारवाढ मिळाली नाही तर त्याची पुढची पिढी ही सर्कसमध्ये येऊ इच्छित नाही. कारण काय, ही मंडळी जी असतात ही अर्धशिक्षित असतात. त्यामुळे ही सर्कस सोडल्यानंतर यांना बाहेर ही मंडळी काही करू शकत नाहीत. त्यामुळे काय झालंय की सर्कसकडे येणाऱ्यांचा ओघ म्हणजे स्टाफ असू द्या किंवा आर्टिस्ट असू द्या फार कमी प्रमाणामध्ये झालेला आहे. त्यामुळे हळूहळू सर्कस परवडत नाही शेवटी. खरं तर सर्कशीचं आकर्षण आजही सगळ्यांना आहे. अगदी मोठ्या माणसांनाच नाही तर लहान मुलांनाही सर्कसचं कुतूहल वाटतं. त्यामुळेच सर्कशीला आल्यानंतर बाहेर निघताना मुलांच्या चेहऱ्यावर वेगळाच उत्साह आजही पाहायला मिळतो. खूप मस्त बॅलन्सिंग वाला, बॉटल बॅलन्सिंग मध्ये आता त्यांनी हे न्यूजपेपरवरती असं बॅलन्स केलेलं ते वालं. बघितली सर्कस? कसं वाटलं बघून? चांगला, खूप मजा आली. खूप मजा आली. काय आवडलं सगळ्यात जास्त? हे जिराफ मला खूप छान वाटलं. आम्ही लहानपणापासून आत्ता मोठे झाले तेव्हा फर्स्ट टाइम बघितली आहे सर्कस. त्यांची मेहनत आणि त्यांचे एफर्ट्स खूप होते आणि आम्हाला बघायला तर चांगलं वाटत होतं, पण त्यांचे एफर्ट्स जास्त होते ना त्याच्यात. की जर सर्कस इंडस्ट्री परत जर उभी राहायची असेल आणि ही भारतीय कला जर जोपासायची असेल, सेंट्रल गव्हर्नमेंटला किंवा आपल्या माननीय पंतप्रधानांना देखील ही जर जोपासायची असेल तर त्यांनी प्रत्येक सर्कसमध्ये एक पेअर फक्त जनावर उपलब्ध करून देणं अत्यावश्यक आहे. त्या जनावरावरती तुम्ही पाळताना जे काही बंधनं घालायची आहेत ती जरूर घालावीत. इथे प्रत्येक जण सर्कस जगवण्याचा प्रयत्न करतोय. सर्कस एक कला आहे, पिढ्यानपिढ्या जपलेली परंपरा आहे. पण हातात मोबाईल आल्यामुळे कुठेतरी सर्कसकडे दुर्लक्ष होताना पाहायला मिळतंय. सर्कस म्हणजे दुसरे काय हो, आपलं आयुष्य देखील सर्कसच आहे. दुसऱ्यांना सांभाळता सांभाळता स्वतःलाही सांभाळणं ही तारेवरची कसरतच म्हणा. सर्कस हेच तर शिकवतं. आता हे सर्कस आपण कशी जपावी हे आपणच पाहू. कॅमेरामॅन सतीश कदमसह मी अंकिता करंगुटकर, पुढारी न्यूज, नवी मुंबई.